गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला आणि काल आपलं मुरुड जंजिरा बीच वगैरे झालं. बीचवरचा व्हिडिओ नाही काढला कारण की मोबाईल पाण्यात भिजेल म्हणून तिकडे ठेवला होता, पण फोटो वगैरे काढायला ते दाखवतो तुम्हाला सगळं. आणि आजचं हे नवीन ब्लॉग करतोय. तर चला गणपतीचं मंदिर वगैरे दाखवतो तुम्हाला आणि आपण भेटू नंतर मंदिराकडे जाताना. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आपण चाललो दर्शनासाठी. गणपतीचा जय जयकार. चला आम्ही चाललो होतो गणपतीच्या दर्शनाला. प्लीज हां सर कुठले सल्फर आमचे विद्यार्थी इकडे नाही, समोर गेलेले आहेत काही. चला वापस का आता तुम्ही तिथेच मागे राहणार. गणपतीपुळे आणि टी व्ही दिसत असेल त्या टी व्हीमध्ये चालली आपल्या बाप्पाची पूजा. टी व्हीमध्ये बाप्पाची ओरिजिनलमध्ये लाईव्हमध्ये पूजा. तिकडं जाण्याआधी आपल्याला आधीच दिसलेले आहेत बाप्पा. आणि स्वच्छता तर खूप भारी आहे. मंदिर म्हणलं की स्वच्छता आलीच, पण ह्याच्यासारखी नाही बघितली. स्वच्छता खूप भारी आहे. मंदिर पण खूप भारी दिसते. अशा प्रकारे मंदिर आहे इथं. तर मध्ये मोबाईल वापरता येते का नाही हे माहीत नाही आपल्याला. मध्ये वापरता आला तर पाटी लावली. कृपया मंदिरामध्ये जाण्या अगोदरच कॅमेरे बंद ठेवा. चला भेटू आपण मंदिरातून आल्याच्या नंतर. शूटसाठी मुलं बसलेले इथं. चला फोटोशूट करून घेऊ. गणपतीपुळेचं मंदिर वगैरे बघितलं आपण. येताना जर रस्ता दाखिला. आता आपण आलो होतो केशव कविसुतांच्या स्मारक मालगुंड इथं आलो. तर आपण यांचं मालगुंडचं हे बघू काय आहे इथं स्मारक आहे, खासियत काय आहे यांची. त्याला तिकीट वगैरे काढावं लागतात. त्याच्यासाठी लिस्ट घेतली आपण सोबत. चला मग आपण जाऊया आणि तिकीट वगैरे काढून. चला मग. इथून एंट्री पॉईंट आहे. इथून चाललो तर आपण. हे इथं आहे हे केशवसुतांचं स्मारक. इथं इथून एंट्री पॉईंट आहे. राहतं घर वगैरे इथं. ते कविता लिहित असतील. नवाशी पायी कविता इथं लिहिलेली वाटतं. इथं कविता आहे. हे कशाला हात लावू नका रे असं होतं. हे आता केले वाटतं, पहिलेच नसल मॉडिफाय केलं, पण घर हे त्यांचं पहिलेच आहे. ही त्यांची जन्मखोली आहे वाटतं आहे. उजेडासाठी हे ठेवले. लाईटचा काही विषय नाही. मंदिर दिसते. हे देऊळ असेल त्यांचं. हे नाही त्यांची मूर्ती आहे वाटते. तर देवाची मूर्ती हां फक्त देवघर पाया पडलं दाखवून त्याच्या. चला समोर जाऊया, बघूया आणखीन काय आहे का. इकडं पहिलेचे कंदील वगैरे दिसत आहेत. चला इकडून जाऊया. इकडे काय आहे. एक रूम दिसते. युवराज त्यांची कविता दिसत आहे तिथे. सर्व दिवस रात्र कविता वगैरे सगळं त्यांचं साहित्य. कविता कोण ही कविता आहे. त्यांनी लिहिलेली संपूर्ण कविता आहे दोन्ही बाजूनी. नवाशी पायी ही कविता पण आहे याच्यात.
प्रीती आणि तू ही कविता पण आहे त्यांची. दुर्मुख लीला हे फक्त प्रीती नावाची कविता पण आहे त्यांची. विद्यार्थप्रत ही पण कविता आहे त्यांची. त्याच कवितेचा थोडा सारांश इकडं पण आहे. संध्याकाळ नावाची कविता पण आहे त्यांची. आहे कविवर्य केशवसूत स्मारक म्हणजे 26/1/1992. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांचं राहतं घर असतं. कमळ पण आहे इथं पाण्यातले. संग्रहालय असल्यासारखंच आहे पण पूर्ण. या नभाने या भुईला साळ खूप मस्त कविता आहे सर. तो व्हिडिओ करायला हा फोटो काढण्यास म्हणे सीसीटीव्ही चालू आहे, बंद करा. बघितलं आता तिकीट वगैरे पण घेतलं आपण. आता मी निघालो सिटी वाजवत. कुठे चला मग आता भेटू तुम्हाला गाडीत जाताना.